जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी नाशिकची जलवाहिनी असलेल्या गोदावरीचं उगमस्थान देखील आहे। यामुळे या ठिकाणी असलेली ब्रह्मगिरी पर्वतरांग देखील भाविकांच्या केंद्रस्थानी असते। मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी बांधकाम होत असल्यानं यामुळे पर्यावरणाला हानी होण्याची शक्यता वर्तवत पर्यावरण प्रेमींकडून या बांधकामांना विरोध केला जातोय। या ठिकाणी बेकायदेशीररित्या उत्खनन होत असल्याचं देखील अनेकदा समोर आलंय। यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी चौकशी समिती स्थापन करून बैठका घेतल्या व त्र्यंबकेश्वर परिसर सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आता विद्यमान जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शासनाच्या अधिसूचनेनुसार या ठिकाणची कामं झाली असून त्र्यंबकेश्वर गाव परिसर इको सेन्सिटिव्ह झोन नसल्याचं स्पष्ट केलंय। काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या व पर्यावरण प्रेमी ललिता शिंदे यांनी ब्रह्मगिरी परिसरामध्ये बेकायदेशीर बांधकाम सुरू असून या ठिकाणी रस्त्याचं देखील काम सुरू होणार असल्याच्या चर्चा असल्याचा दावा केला होता। यामुळे या ठिकाणच्या पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका निर्माण होणार असल्यानं हरित लवादकडे याचिका सादर केली होती। ब्रह्मगिरी पायथा सुरक्षित आणि पर्यावरणीय नैसर्गिकरित्या चांगला राहावा म्हणून NGT पुणे मध्ये याचिका दाखल केली असून या ठिकाणच्या अहिल्या नदीवर ब्रिज आणि रस्त्याचं काम सुरू करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाकडून देण्यात आले। मात्र या प्रकरणी कोर्टाचा निकाल प्रलंबित असताना देखील नगरपालिका हे काम सुरू कसे करू शकते असा सवाल ललिता शिंदे यांनी उपस्थित केलाय। दरम्यान लवादच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी करून हरित लवादला याबाबतचा अहवाल सादर केला। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीनं या ठिकाणी पाहणी केल्यानंतर त्र्यंबकेश्वर गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत नसल्याचं आपल्या अहवालात नमूद केलंय। दरम्यान ललिता शिंदे यांच्या मागणीनुसार संयुक्त समितीनं पाहणी करून या संदर्भातील अहवाल सादर केला असून आता 3 जुलैला याबाबत सुनावणी होणार असून या सुनावणीमध्ये काय निर्णय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट DNA नाशिक न्यूज नाशिक।